एक मिनिट बाई, मला एक गोष्ट सांग. तुझ्यासोबत असं कधी झालंय का की तुझ्या मित्रांनी किंवा काही लोकांनी तुला काहीतरी काम सांगितलंय आणि तू त्या कामासाठी दिवस रात्र एक केलास, म्हणजे फोन आला की स्वतःचं काम सोडून त्यांच्यासाठी धावत गेलास, पण जेव्हा तुला खरी गरज पडली ना, तसा एकही पोरगा तुझ्या बाजूला उभा राहिला नाही. बाई, जर तुझ्यासोबत हे असं घडलं असेल ना, तर नीट ऐक, कारण यात लोकांची काहीच चूक नाही. यात चूक तुझी स्वतःची आहे. कारण तू स्वतःची किंमत इतकी स्वस्त करून ठेवली होतीस की तू सगळ्यांसाठी नेहमी फ्री अवेलेबल होतास. आपला सगळ्यात मोठा भ्रम काय माहिती आहे का? आपल्याला असं वाटतं की आपण लोकांच्या एका हाकेवर धावून गेलो, त्यांच्या फालतू कामामध्ये प्रेझेंट राहिलो तर लोक आपली इज्जत करतील. पण प्रॅक्टिकल जग तसं नाही चालत भाई. या जगात ज्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात ना, लोक त्या गोष्टीला कचरा समजायला लागतात. ठीक आहे, तू स्वतःचं आयुष्य, स्वतःचं करिअर, स्वतःची कामं बाजूला ठेवून जेव्हा दुसऱ्यांच्या आयुष्यात एक ॲक्टर म्हणून मिरवायला लागतोस ना, तेव्हा तू स्वतःच्या आणि लोकांच्या नजरेत स्वस्त बनून राहतोस. गोष्ट नीट समजून घे भाई. कोणाचे झेंडे उचलायचे, कोणाच्या गाडीवर मागे बसून फिरायचं, हा तुझा मार्ग असू शकत नाही भाई. हे बघ भाई, मी तुला काही तर स्वार्थी बनायला नाही सांगत आहे. मी फक्त स्वतःच्या वेळेची आणि स्वतःच्या अस्तित्वाची किंमत करायला सांगतोय. ठीक आहे, आणि ज्या दिवशी तू योग्य ठिकाणी नाही बोलायला शिकशील ना आणि स्वतःच्या कामाला फर्स्ट प्रायोरिटी देशील ना, त्या दिवशी लोकांना तुझी प्रायोरिटी आणि तुझी किंमत कळेल. ठीक आहे भाई, नीट समजून घे. दुसऱ्याच्या गर्दीचा भाग नको बनू. तू असं काहीतरी कर की लोकांनी तुझ्या एका भेटीसाठी तुझा वेळ मागितला पाहिजे. हीच तुझ्या स्वाभिमानाची वेळ आहे भाई. नीट समजून घे. प्रत्येक वेळी अवेलेबल राहणं बंद कर आणि स्वतःची व्हॅल्यू वाढवायला शिक. ठीक आहे, ज्याला स्वतःच्या वेळेची किंमत नसते ना, जग त्याची कधीच किंमत करत नाही. एवढं लक्षात ठेव. ठीक आहे, भेटू परत.